पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मधील पेपर दुसरा बुद्धिमत्ता चाचणीसाठी आजच्या ह्या ऑनलाईन सत्रासाठी सर्वांचं सहर्ष स्वागत। काल आपलं खरं तर वर्गीकरण हे सेशन झालेलं आहे, क्लासिफिकेशन आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो। या सत्राचे कालचे रेकॉर्डिंग आपले उपलब्ध नसल्याने पुन्हा हे मी रेकॉर्ड करून आपणासाठी उपलब्ध करून देत आहे। बुद्धिमत्ता चाचणी यासाठी एकूण 50 प्रश्न विचारले जातात। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे 100 गुण बुद्धिमत्ता चाचणीसाठी आहेत। तरी ह्या 100 गुणांमधील आपण भारांश हा आपण वेळोवेळी पाहणारच आहोत। तर त्यामधील एक घटक म्हणजे वर्गीकरण। पहिला घटक हा आकलन घटक बुद्धिमत्तेचा। आपण जेव्हा मराठी विषय तज्ञ आपल्या सोबत असतील त्यांच्यासोबत आपण जेव्हा एकत्रित सेशन घेऊ त्यावेळेस आकलनमध्ये बरेचसे जे शब्दांचे अर्थ आहेत, आकारांत शब्द, इकारांत शब्द, उकारांत शब्द किंवा जोड शब्द, तर या संदर्भात आपण आकलन हे सत्र घेत असताना मराठी विषयाशी संबंधित एक विषय तज्ञ उपलब्ध असतील त्यावेळेस आपण ते सेशन घेऊया। तर दुसरा पार्ट आहे आपला बुद्धिमत्तेमधला वर्गीकरण। या वर्गीकरण मध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, या वर्गीकरणासाठी टोटल 10% भारांश आहे। बुद्धिमत्तेच्या पेपर मधील 10% भाग हा या वर्गीकरणावरतीच क्लासिफिकेशनवर विचारला जातो। त्यात एकूण 5 प्रश्न येतात। 5 प्रश्नांसाठी 10 गुण राखीव ठेवलेले असतात किंवा 5 प्रश्नांसाठी 10 गुण असतात। या वर्गीकरणामध्ये इयत्ता 5वी म्हणजेच पूर्व उच्च प्राथमिकसाठी 3 प्रकारचे उपघटक आहेत। आपण पहिल्यांदा बघूया। एक आहे शब्द संग्रह, ठीक आहे। दुसरा आहे संख्या ज्ञान, संख्यांवरती आधारित वर्गीकरण। आणि तिसरा प्रकार आहे आकृत्यांवरचा वर्गीकरण, आकृत्यांवर आधारित। ठीक आहे बाळांनो, आपण बुद्धिमत्तेच्या या सेशन्स मध्ये शब्दसंग्रह आणि संख्या या 2 टॉपिक्स वरती चर्चा करणार आहोत। त्याच्यावरती कसे प्रश्न सोडवायचे हे पाहणार आहोत आणि सोडवताना कोणत्या गोष्टींची आपण काळजी घ्यायची हे सुद्धा पाहणार आहोत। आकृत्यांवर आधारित हे जे सेशन आहे वर्गीकरण करा, तर ह्या सेशन संदर्भात मी नवोदयसाठी एक सेशन घेतलेलं होतं, कारण पुन्हा त्या नवीन सेशनसाठी वेळ आपण वाचवूया। तर आकृत्यांवरचं जे आधारित सेशन आहे ते वेगळे पद ओळखा व नवोदय प्रवेश परीक्षा यासाठी ते सेशन तुम्ही पहा। 101% आकृत्यांवरचे सर्व प्रश्न तुम्हाला क्लासिफिकेशन या घटकातील 100% तुम्हाला सोडवता येतील ही मी गॅरंटी देतो। तर आज आपण जे पाहणार आहोत तो टॉपिक आहे शब्दसंग्रह। ओके, तर यावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण पहिल्यांदा पाहूया। तर शब्दसंग्रह या घटकामध्ये किंवा वर्गीकरणाचा हा जो उपघटक आहे शब्दसंग्रह, यामध्ये 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात। एक तर गटात न बसणारे पद ओळखा, आपण संख्या ज्ञानावरती पण घेणार आहोत तेव्हा पण हेच प्रश्नांचे प्रकार असतील, म्हणजे अशा स्वरूपाचे प्रश्न त्यावरती विचारले जातात। किंवा दुसरा प्रश्न असा असतो, गटाशी जुळणारे पद ओळखा। ठीक आहे, आता या शब्दांमध्ये, या सगळ्या शब्दांमध्ये तुम्हाला एक लक्षात येत असेल, एक शब्द तुम्हाला नवीन दिसतोय। इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा खरं तर नवीन शब्द म्हणेल मी, पद। पद म्हणजे काय बघा बाळांनो, काही संख्या, अक्षर, संख्या मालिका म्हणूया आपण त्यांना, किंवा शब्द मालिका म्हणूया किंवा आकृती मालिका म्हणूया। मालिका म्हणजे एक प्रकारची माळ आपण म्हणतो, जसे माळेमध्ये वेगवेगळे मणी एका गुंफले जातात त्याप्रमाणे संख्यांची मालिका दिलेली असते। उदाहरणार्थ 1, 2, 3, 4 ही नैसर्गिक संख्यांची संख्या मालिका। शब्दांमध्ये काही समान अर्थाचे शब्द दिलेले असतात,
किंवा एक शब्दांची रचना केलेली असते. आकृत्यांमध्ये 3-4 आकृत्या सलग दिलेल्या असतात. तर यातील प्रत्येक स्वतंत्र घटक म्हणजे एक पद. अशा या पदांनी तयार होते संख्या मालिका, अनेक शब्दांच्या पदांनी तयार होते शब्द मालिका, आकृती मालिका. तर स्वतंत्र घटक, स्वतंत्र बाब या मालिकेमधील म्हणजेच पद. तर अशी आपल्याला एक स्वतंत्र पद किंवा ओळखायचं आहे जे गटात एकतर बसत नाहीये किंवा दिलेल्या मालिकेसारखाच जे गुणधर्म आहे तर त्याच्यामध्ये जुळणारा स्वतंत्र एक पद किंवा घटक आपल्याला पर्यायामधून योग्य शोधायचा आहे आणि तो गटाशी जुळणारा पदाचा पर्याय आपल्याला लिहायचा आहे. तर पद म्हणजे तुम्हाला कळालं असेल एक स्वतंत्र घटक बाब जी आपण संख्या, शब्द आणि आकृतीच्या स्वरूपात मांडतो. ठीक आहे. तर ह्या 2 प्रकारचे प्रश्न आपल्याला बुद्धिमत्तेच्या वर्गीकरण या घटकातील शब्दसंग्रह या उपघटकांतर्गत येतात. तर आता आपण पाहूया की हे प्रश्न सोडवायचे कसे. मी बराचसा कालचाच भाग घेतोय. ओके. दिलेल्या प्रश्नांमध्ये पहिल्यांदा तुम्ही दिलेले जे घटक शब्द दिलेले असतील त्या शब्दांमध्ये समानता काय आहे का हे पहिल्यांदा बघा. पहिल्यांदा समानता ओळखा. समानता ओळखल्यानंतर म्हणजे जी काही मालिका दिलेली असेल, उदाहरणार्थ एक मालिका आपण घेऊया, बुध, गुरु, चंद्र आणि शनी. ओके. या गटातील वेगळे पद ओळखा. आता वेगळे पद ओळखा असा मी प्रश्न विचारतोय. दिलेल्या प्रश्नाकडे तुम्ही बघितल्यावर तुम्हाला समानता काय आहे हे लक्षात यायला पाहिजे. काही विद्यार्थी पटकन म्हणतील सर बुध, गुरु, शनी, बुधवार, गुरुवार, शनिवार आपण थोडक्यात आठवड्याचे वार म्हणतो, पण तिथं वार हा शब्द नाहीये, फक्त बुध आहे, गुरु आहे, शनी आहे आणि चंद्र आहे. तर बुध, गुरु आणि शनी हे ग्रहांची नावे आहेत. ही समानता तुम्ही ओळखली. हे ग्रह आणि चंद्र हा एक उपग्रह आहे. ओके. ग्रह आणि उपग्रहांची नावं आहेत. आता त्यांनी काय विचारलंय, समान पद ओळखायला लावलं आहे की वेगळे पद ओळखायला लावलंय? तर अर्थातच वेगळे पद ओळखायला लावलंय. तर हे 3 जे आहेत हे ग्रह आहेत सूर्याची, आणि चंद्र या पृथ्वी या ग्रहाचा उपग्रह आहे. म्हणजे वेगळं पद आपल्याला लक्षात आलं की चंद्र आहे, म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं. इथे मी उत्तराचा जो पर्याय असतो त्याच्यातला आन्सर आपण कन्फर्म केलं आपल्या समानतेच्या आधारावर. पण मी हुशार विद्यार्थ्यांना नेहमी सांगेल की आपण आपल्या पर्यायासोबतच जर आपल्याला वाटतंय की इतर पर्याय सुद्धा आपण पडताळून एकदा बघावेत. मी कोणतेही उत्तर हे 2दा पडताळून पाहावं असं मी नेहमी सांगेल. पहिल्यांदा आपला आन्सर हे कन्फर्म झालं, आता दुसऱ्यांदा आपण पाहायचं आहे की खरंच हे बाकीची त्यामध्ये ऍप्लिकेबल आहेत की नाहीत. आता इथे फक्त एकटा चंद्र हा उपग्रह नाहीत हे कन्फर्म करून घ्या. जर ते नसतील तर मग आपलं आणखी उत्तर ठाम होतं की नाही चंद्र हेच वेगळे पद आहे. अशा पद्धतीने मिसमॅच जे हे होतं काळा घ्यायचा, ते मिसमॅच कसा शोधायचा हे आपण पुढच्या उदाहरणांमध्ये पण आणखी बघणार आहोत. तर हे एक आपण उदाहरण बघितलं आहे. पहिल्यांदा समानता ओळखा. वेगळे पद ओळखायचं आहे की त्याच्यासारखं जुळणारं पद ओळखायचं, हा प्रश्न पहिल्यांदा समजून घ्या. समजून घेतल्यानंतर ओके पद समजून घ्या. त्यानंतर आपला जो पर्याय आहे, आपला उत्तराचा पर्याय तो कन्फर्म करा की हा ठीक आहे, आणि इतर पर्याय नाहीत हे पण कन्फर्म करा. नाही इतर पर्याय सुद्धा येऊ शकत नाही हे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस आपलं उत्तर दोन वेळा कन्फर्म होतं, आणि अशा प्रकारे आपण आपल्या उत्तराला ठाम राहतो. तर चला काही बघूया काही प्रश्न. आपण हे सुद्धा बघणार आहोत की यामध्ये कोणकोणते शब्द विचारले जातात. ओके. काल आम्ही हे सत्रामध्ये प्रश्न घेतला होता, कान, नाक, हात, पाय. जे हे ऑनलाईन सत्र बघत असतील त्यांनी
हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट्स मध्ये सोडवण्यासाठी प्रयत्न करा. इथे मी थोडासा वेगळे शब्द घेतोय, जेणेकरून ज्यांनी काल सेशन केलं असेल त्यांना हे कंटाळवाणं वाटणार नाही. ठीक आहे. कालच्या सत्रामध्ये आम्ही कान, हात, नाक, पाय याच्यावरती चर्चा केली होती. तर आजच्या आपण ह्या ऑनलाईन सत्रामध्ये एक बघत आहोत, कंपास, त्रिज्या, व्यास आणि जीवा. ओके, याचं उत्तर तुम्हाला जर व्हिडिओ पाहता पाहता लगेच लक्षात आलं असेल तर खाली तुम्ही कमेंट्स मध्ये तुम्ही याचं उत्तर लिहू शकतात की हा प्रश्न क्रमांक 2 म्हणता येईल, कारण प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपण काल चर्चा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 1 होता कान, नाक, हात आणि पाय. जे कालच्या सत्राला नव्हते त्यांनी ह्या सत्राचं याचं प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर कमेंट्स मध्ये लिहा. तर चला प्रश्न क्रमांक 2 बघूया. कंपास, त्रिज्या, व्यास, जीवा. ओके, हे बघितल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा त्याच्यामधली समानता ओळखा की 3 घटकांमध्ये काहीतरी समानता आहे. येथील 3 घटकांमध्ये तुम्ही जर लक्षात घेतलं, त्रिज्या, व्यास, जीवा हे वर्तुळाशी संबंधित असणारे घटक आहेत, वर्तुळाचे घटक आहेत, ज्यामध्ये वर्तुळाच्या अंतर्भागात आपण त्रिज्या, व्यास इत्यादी आहे. ज्याद्वारे आपण भौमितिक आकृत्या काढतो. म्हणून आपलं वेगळे पद आपल्याला ओळखायचं होतं. दुसऱ्यांदा आपण वेगळे पद ओळखण्यासाठी आपल्या लक्षात येतं की दुसरं आपलं वेगळे पद आहे कंपास. आणि पुन्हा एकदा ठाम व्हा, आपण इतर जे पर्याय आहेत ते खरंच वर्तुळाशी संबंधित आहेत की नाही, आणि जो वेगळा आपला पर्याय आहे, ओके, जो आपला वेगळा पर्याय आहे तो कोणत्या गुणधर्मावरती वेगळा आहे. म्हणजे आपण पडताळा पुन्हा एकदा घेऊया, याला पडताळा म्हणूया आपण एक प्रकारे, की बरोबर आहे की कंपास हा शब्दच फक्त इथे वेगळा येतोय. अशा प्रकारे 2 गोष्टी, एक पहिलं गुणधर्मावरती, हे तिन्ही गोष्टी वर्तुळाशी संबंधित आहेत. मात्र कंपास हे एक साहित्य आहे ज्याच्यातून आपण भौमितिक आकृत्या काढतो. अशा स्वरूपाने आपण कंपास हे वेगळं पद आपण काढलेलं आहे. ठीक आहे, चला पुढचा आणखी एक प्रश्न. हा प्रश्न क्रमांक 3. काल आपला याच्यावरती ऑनलाईन सत्रामध्ये चर्चा झालेली आहे. जे प्रथमतः हे युट्यूब वरती ही व्हिडिओ पाहत असतील त्यांनी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतंत्र देऊ शकतात, कमेंट्स मध्ये लिहू शकतात. प्रश्न क्रमांक 4, ज्याच्यावरती आता आपण चर्चा, जरा लिखाणामध्ये तो मेंदू हा शब्द व्यवस्थित दिसत नाही, परंतु पहिला शब्द आहे मेंदू, दुसरा डोळे, यकृत आणि जठर. यामध्ये वेगळे पद ओळखा. गटात न बसणारे वेगळे पद तुम्हाला ओळखायचं आहे. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3 आपण काल डिस्कस केलेला आहे. ओके, पहिल्यांदा समानता लक्षात घ्या. इथे सगळ्यात मोठी समानता ही की हे शरीराचे सर्व अवयव आहेत किंवा शरीराचे भाग आहेत. ठीक आहे, पण शरीराच्या भागांमध्ये 2 गोष्टी लक्षात येतात की मेंदू, यकृत, जठर हे आंतरेंद्रिय आहेत. तर डोळे हे बाह्य इंद्रिय आहे. ओके, मग वेगळा पर्याय आपल्याला लगेच लक्षात येतो की वेगळे पद आपल्याला लक्षात येते. ते म्हणजे डोळे. पुन्हा आपण पडताळा करूया 3 की खरंच पडताळा करूया की खरंच हे तिघ जे आपण घेतले ते आतमध्ये आहेत का. यस, मेंदू, जठर आणि यकृत हे आंतरेंद्रिय आहेत, त्यामुळे डोळे हेच एक बाह्य इंद्रिय आहे.
त्यामुळे डोळे हा वेगळा पद आपल्या इथे सिलेक्ट होतो. तर या पद्धतीने आपण वर्गीकरण याच्यामध्ये पहिल्या भागाशी संबंधित प्रश्न पाहिले आहेत. तर आता हा प्रश्न क्रमांक 5, कालच्या सत्रामध्ये आपण हा प्रश्न घेतलेला आहे. जे ऑनलाईन सत्र सोडवत असतील त्यांनी हा प्रश्न क्रमांक 5 कमेंट्स मध्ये सोडवा आणि मी प्रश्न क्रमांक 6 घेणार आहे. आणि ठीक आहे, आणि आपण अजून एक प्रश्न बघू. तर प्रश्न क्रमांक 6 आहे की दिलेल्या गटाशी जुळणारे पद ओळखा. ओके, आता आपला प्रश्न बदलला आहे. यापूर्वी आपण वेगळे पद ओळखत होतो. आता मात्र प्रश्न क्रमांक 6 आहे जुळणारे पद ओळखा. ज्यांना प्रश्नाचं उत्तर समजलं असेल, सापडलं असेल, त्यांनी पटकन आपल्या चॅट बॉक्समध्ये, आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये त्याचं उत्तर आपण टाईप करू शकतात. ठीक आहे. तर जानेवारी, मार्च, जुलै, ऑक्टोबर यामध्ये पहिल्यांदा आपण तुम्हाला सांगितलं की वर्गीकरणाचे असे प्रश्न असतात की ज्याच्यामध्ये गटाशी जुळणारे पद आणि वेगळे पद हे असा प्रश्न विचारला की पहिल्यांदा त्यामध्ये काहीतरी समानता आहे का हे शोधा. आता इथे 3 किंवा 3 पेक्षा अधिक घटकांमध्ये, आता इथे सर्वांमध्ये समानता असणार आहे. वेगळे पद ओळखण्यासाठी प्रश्न विचारला जातो, त्यावेळेस तिथे प्रश्न विचारला जातो, आता हा प्रश्न वेगळे पद ओळखा. तर इथे 3 घटकांमध्ये कुठेतरी समानता असेल, या 4 पैकी 3 घटकांमध्ये समानता असेल. पण जुळणारे पद म्हटल्यानंतर इथे दिलेल्या सर्व मालिकेशी काहीतरी समानता आहे. ह्या समानतेला आपण तुम्ही बघू शकतात. तर शक्यता दिनदर्शिकेवरती आधारित असे प्रश्न येतात, मराठी असो किंवा ग्रेगरियन असो. तर त्यावेळेस समानता ही प्रथमतः दिवसांवरती तपासून बघा. दिवस कोणते आहेत, म्हणजे सॉरी, दिवसांच्या संख्येवरती, की प्रत्येक महिन्याचे दिवस किती आहेत. बहुतांश वेळा याच्यातच तुम्हाला समानता सापडून जाते. आता जानेवारी, मार्च, जुलै, ऑक्टोबर यामध्ये जर तुम्ही समानता बघितलीत तर हे सर्वच्या सर्व 31 दिवसांचे महिने. ठीक आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. आता मग ह्या पर्यायांमध्ये दुसऱ्यांदा जुळणारे पद कोणते हे शोधा. आता इथे वेगळे पद असते तर आपण वेगळे पद ओळखले असते, पण जुळणारे पद आपण जर बघितले तर इथे ऑगस्ट हा एकमेव असा महिना आहे की जो 31 दिवसांचा आहे. आणि 3 पडताळा करून बघा की इतर, आता इथे मिसमॅच होतोय का बघून घ्या. पडताळा की उरलेले 3ही महिने या 3ही पर्याय 31 दिवसांचे नाहीयेत, म्हणून पडताळा झाला की ऑगस्ट. दोनदा कन्फर्म माझं उत्तर झालं की मी ठामपणे सांगू शकतो की हा माझ्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑगस्ट. अशा पद्धतीने जर तुम्ही दोनदा एक जुळणारं पद ओळखलं आणि पडताळा पण करून घेतला की इतर 3 पर्यायांमध्ये 31 दिवसांचा एकही महिना नाहीये, तर त्यावेळेस तुम्ही सहज सोडू शकता. ठीक आहे. आणखी पुढचा एक प्रश्न सरावासाठी बघूया. ओके, हा प्रश्न क्रमांक 7 कालच्या ऑनलाईन सेशन मध्ये झालेला नाहीये, तरी सुद्धा तुम्ही ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी, दोन्ही ज्यांनी काल सेशन अटेंड केलं असेल त्यांनीही कमेंट्स मध्ये याचं उत्तर लिहा, आणि जे आत्ता पाहत आहेत त्यांनी पण या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. प्रश्न क्रमांक 8. ठीक आहे, मी आणखी एक प्रश्न घेतोय. ओके, ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला वेगळे पद ओळखायचं आहे. ठीक आहे. दिलेल्या प्रश्नामधील गटात न जुळणारे पद किंवा वेगळे पद ओळखा. आता खाली प्रश्न क्रमांक 8 उत्तर तुम्हाला याचं जर मिळालं असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये उत्तर लिहू शकता. ठीक आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 8 की नाशिक, लातूर, पुणे, नागपूर, ठाणे या गटाशी जुळणारे पद ओळखा. जुळणारे पद ओळखा. जुळणारे पद ओळखण्यासाठी
मी तुम्हाला सांगितलंय आपली स्ट्रॅटेजी वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशनची यांच्यात समानता काय आहे ती बघा. 2, आता आपल्याला वेगळे पद काढायचे की जुळणारे पद कोणतं आहे ते बघा. आणि 3, पडताळा करा की इतर पर्याय त्याला मिसमॅच होत आहेत. तर चला आपण ह्या 3 स्टेजमध्ये हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूया. समानता काय आहे बघूया. पहिली समानता ही आहे की ह्या सगळ्यांचा तुम्ही जर व्यवस्थित डोळ्यासमोर महाराष्ट्राचा नकाशा डोळ्यासमोर आला तर तुमच्या लक्षात येते की ही जिल्ह्यांची नावे आहेत. ही सर्व काय आहेत? जिल्ह्यांची नावे. याच्यासाठी वर्गीकरण ह्या घटकासाठी तुमचा भूगोल, इतिहास आणि विज्ञान ह्या आणि गणित तसंच भाषा, व्याकरण या सर्व घटकांचा इथे तुम्हाला समावेश असतो. म्हणून जाणीवपूर्वक एक मी सांगेल की बुद्धिमत्ता हा घटक फक्त तुम्ही गणित ह्या घटकावरती आधारित नसतो, तो सर्व विषयांना स्पर्श करणारा विषय आहे. ठीक आहे. जुळणारे पद, मग ह्या 4 ऑप्शन्स मध्ये 4 पर्यायांमध्ये असा एखादा घटक आहे का ज्याचं नाव किंवा असं एखादं पद आहे का ज्याचं नाव जिल्ह्याशी आहे. तर तुमचं जर नकाशा महाराष्ट्राचा व्यवस्थित असेल तर तुमच्या लक्षात येईल की यवतमाळ हे जिल्ह्याचं नाव इथे दिसतंय. ओके. आता पडताळा करून बघा. उरलेले जिल्ह्यांची नाव आहेत का? पंढरपूर नाही, मालेगाव नाही, भुसावळ सुद्धा नाही. म्हणजेच पुन्हा फायनल झालं की यवतमाळ हाच आपला योग्य पर्याय आहे. अशा रीतीने तुम्ही वर्गीकरणाच्या शब्दसंग्रह या टॉपिक्स मध्ये जे प्रश्न विचारले जातात ते तुम्ही सहजरित्या सोडवू शकाल. आता तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छितो की यामध्ये शब्दसंग्रह मध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक, तुमचे भूगोलाशी संदर्भात, आता जसं आपण जिल्हा बघितला, भूगोल ह्या विषयाशी संदर्भात, त्यासाठी तुमचे नकाशे व्यवस्थित माहिती असावेत, जिल्हे, शहर. ठीक आहे. 5वीला शक्यता जिल्ह्यांची नावेच विचारली जाऊ शकतील, जास्त खोलात तुम्हाला विचारलं जाणार नाही, कारण 5वीचा भूगोल, जिल्हे, उपनद्या ह्या गोष्टी ठीक आहे. 5वीचा आपण एक साधारणतः घेऊया. ओके. 5वीच्या भूगोलाशी संबंधित हा घटक असेल. दुसरं, विज्ञानाशी काही संबोध असतील, विज्ञानाचे काही संबोध. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं आहे बाह्येंद्रिय, अंतरेंद्रिय. ठीक आहे. 3, गणिताचे संबंधित, जसं आपण बघितलं होतं वर्तुळ, व्यास, जीवा, एक साध्या सोप्या गोष्टी होत्या. 4, समानार्थी शब्द, सगळ्यात मोठा टॉपिक हा असतो. समानार्थी शब्द म्हणजे 4 शब्द दिले जाऊ शकतात, त्यातील 3 शब्द हे एका अर्थाचे असतात. उदाहरणार्थ आकाशावरती, आकाशाचे आकाश, अंबर, गगन हे 3 शब्द आहेत आणि त्याला जोडून एखादा दुसरा शब्द म्हणजे खग, पक्षीचा अर्थ. तर 3 शब्द हे आकाशाशी समानार्थी आहेत, तर एक वेगळा समानार्थी शब्द तिथे विचारला गेला. 5, लिंग म्हणजे काही पुरुषवाचक शब्द असतात तर काही स्त्रीवाचक, म्हणजे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी या शब्दांवरती तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. जास्त प्रमाण नसतं पण थोडक्यात तरी विचारण्याची शक्यता आहे. ओके. दिनदर्शिकेचे आपण जसे बघितले महिन्यांवरती, मराठी पंचांगातील आणि ग्रेगरियन पंचांगातील महिन्यांचे दिवस ग्रेगरियन तुम्ही 100% करावेत असे मी तुम्हाला हे सांगेन. 7वा टॉपिक, पिल्लू दर्शक शब्द, म्हणजे फॉर एक्झाम्पल बछडा, छावा, वासरू आणि हरिण हा शब्द तिथे बघा, आपण एक सोडवलेला प्रश्न येतो. 8वा प्रश्न अजून विचारलं जाऊ शकतं. विज्ञानाशी संबंधित घेतलेले आहेत, गणिताचे संबोध घेतले, भूगोलांमध्ये दिशा आली, दिशा, ग्रह, उपग्रह, बरेच गोष्टी आहेत, जिल्हे विज्ञानाचे आपण घेतलेलेच आहेत. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या टॉपिक्स वरती हे प्रश्न विचारले. हो, व्याकरणावरती, मराठीचे साधे सोपे व्याकरण
म्हणजे प्रश्न असा असेल, रमेश, सुरेश, लता आणि माझा, हे सर्व नाम आहेत. हे सर्वनाम आहे. तसंच नाम सर्वनामावरती विचारलं गेलं, तसंच विशेषणावरती सुद्धा विचारलं जाऊ शकतो. म्हणजे चांगला, वाईट, सुंदर आणि खातो. तर तुमच्या लक्षात येईल की हे विशेषण आहेत आणि हे क्रियापद आहे. एक साध्या सोप्या गोष्टी ज्या 5वीच्या व्याकरणाशी संबंधित असतील त्यावरती आधारित हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. बरेचसे शब्द हे समानार्थावरती असतात. समानता शोधायची आहे सर्वांमध्ये, त्यामुळे हा एक घटक महत्वाचा आहे. तर ह्या प्रकरणाच्या अभ्यासासाठी मी तुम्हाला नेहमी सांगेल की विद्यार्थ्यांनी प्रथमतः हा जो घटक आहे दिनदर्शिका, मराठी ग्रेगरियन, हे आपल्या वहीमध्ये लिहून ठेवावेत, कारण हा घटक प्रत्येक टॉपिकशी संबंधित आहे. पिल्लूदर्शक शब्दाच्या जोड्या ह्या मराठी व्याकरणामध्ये सुद्धा महत्वाच्या आहेत आणि आपल्याकडे सुद्धा महत्वाच्या आहेत. भूगोलाचा नकाशे, दिशा माहिती असाव्यात, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, त्याप्रमाणे आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य कोणत्या दिशेला असतात. नंतर ग्रह, जिल्हे यांची माहिती असावी. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या 8 घटकांवरती शब्दसंग्रह तुमचा पुरेसा असेल तर 100% ह्या घटकातील तुम्हाला मार्क्स मिळतील ही अपेक्षा करतो. विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की आता जे आपण 8 प्रश्न पाहिले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट्समध्ये तर लिहाच. व्हिडिओ आवडले असल्यास खाली लाईक करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.